काय ग भावाने, काय म्हणली? नवीन घर मला पाहिजे? तुझ्या बापाचं आहे काय? हा हा, म्हणजे आम्ही काम करून आमच्या पैशाने घर बांधलंय आणि चालली मोठी शानी लगेच घरावर ताबा घ्यायला. अरे भांडू नका रे. भांडणं करू नका तर काय करू मग? हा, ह्या माणसाला तर अजिबात अक्कल नाही. याच्यामुळेच आजपर्यंत मग अख्खं वाटोळं झालंय. मम्मी, पप्पा तर म्हणत होते माझंच वाटोळं झालंय तुझ्या संग लग्न करून. ए गाबड्या, गप बसतो का? लाव एखादा धपाटा तुला. पप्प्या गप राय, तुझी मम्मी लय तापली रे भाऊ. तिला तर तेवढंच येतं, भांडायचं सोडता काय येतंय तिला दुसरं? हा बरोबर आहे ना, तुझ्यासारखं लोकांच्या घरांवर ताबा नाही घेता येत मला. अहो वहिनी, जाऊ द्या. कसं जाऊन देऊ भाऊजी? तुम्हीच सांगा बरं. तुम्ही नवं घर घेतलं हो, आम्ही कुठं जायचं राहिला? काय गाव सोडून जायचं का आम्ही? गाव सोडून जा, नाही तर देश सोडून जा, आम्हाला काय करायची? अगं तू तरी शांत बस, आपण शांततेत मार्ग काढू. आता लय झाली शांती, आता नसते शांत बसत मी. आता एकदाच होऊन जाऊन द्या, काय होईन ते होईन. हो पाहिलं का कसं बोलत ती? आणि तुम्ही फक्त मला शांत बसायला सांगा. अगं जाऊ दे, भांडणाने कोणाचं चांगलं झालंय आजपर्यंत? कोणाचं हो नाही तर नाही हो, पण यांचं आहे ना माझंच जिरीत आहे आज. काय करशील ग? काय करशील? बघायची का तुला काय करीन? अशी झिंजाला धरून उचलून आपटीन, मग कळन तुला मी काय चीज येते. होय काकी, आता तुम्ही पिंट्याला आमच्या घरी खेळायला पण नाही पाठवणार? ए गाबड्या, तो काय चाललंय रे इथं? काय चाललंय माणसाचं? तो काय पडलंय रे खेळायचं? नाहीच पाठवणार, तो नादानेच बिघडलाय तो. हा हा, म्हणजे दुसऱ्याचं ते कार्ट आणि स्वतःचा बाबू. लय चालाक निघाली ग तू. हाईच माझं पोरग हुशारन, तो पोरासारखं दुकानदाराच्या भरण्या नाही पळीत. पण मम्मी, दुकानदाराची भरणी पळली तेव्हा मी पण होतो त्याच्यासोबत. ए गप्रे तू, सगळे येडेच निघाले तर या घरात. तो माणूस बी तसलाच आणि पोरग तसलंच. आता मी काय केलं? तुम्ही काही करीत नाही तर म्हणून तर घराचं वाटोळ झालंय ना आजपर्यंत. आता मी काय करायला पाहिजे? आता मलाच विचारा काय करायला पाहिजे ती. तेव्हा म्हणलं जरा कामाला जा, पैसे आणा, नवीन घराच्या बांधकामाला पैसे द्या. आता देतात का ते आपल्याला घरात राहून? अगं जाऊ दे मग, त्यांच्याच पैशाचं घर आहे, राहून दे त्यांनाच. आता कसं बराबर बोलले बरं भाऊजी? काय बराबर बोलले ग? एकत्र असताना घर बांधलेलं आहे, त्या नव्या घरावर आमचा पण अधिकार आहे. तू अधिकार मागायला तरी ये, तिथंच तो नाही अंत्यसंस्कार केला तर मग हो नावला तवाई नाही मग. होय मम्मी, काकीचा अंत्यसंस्कार झाल्यावर 13व्याला बुंदी करायची का लाडू? का रे मुडद्या, माजला काय? माझ्या 13व्याचं जेवण खायला निघाला का पार? तुमची अख्खी खानदान मारल्याशिवाय मरत नसते मी. ए डुचके, माझ्या पोराला काय बोलती ग? मला बोल ना. अगं शांत बस. तुम्ही तर गप्प बसा हो, तुम्हाला तर काहीच कळत नाही. सगळे येडे येतं, हिलाच एकटीला लय कळत आहे कसं काय. अहो वहिनी, तुम्ही तरी शांत बसा ना. कसं शांत बसू भाऊजी? ती म्हणते तो अंत्यसंस्कार करीन, तुमचं पोरग म्हणतंय 13व्याला याची बुंदी खाईन, लाडू खाईन. अरे विकास, तू काहीतरी सांग वहिनीला. अरे दादा, आपल्या बायका दोघांच्या पण हातातून निसटल्या दा. हा बरोबर बोलले काका. मागच्या रविवारी आमच्या मम्मीनी पप्पाला लाटणे नीन, उलथाने नीन, खाली पाडू पाडू आणलंय. हे गाबड्या, गप मर ना. 4 माणसात पर चव घालतो का माई? नाहीतर काय, ही पोरग फटके द्यायलाच आलंय. खरं बोलतोय पोरग, हाईच तसली राक्षसीन. नवऱ्याला हाणायला तरी मागं पुढं बघती का? आणि मम्मी, तू पण तर पप्पाला काल झाडून हाणलं होतं. ए नासक्या, गप बस ना, नाहीतर पळ घरी. पिंट्या, आपल्याला शाळेत सांगत येतं नेहमी खरं बोलायचं, आणि घरी खरं बोललं तर इकडे फटकेच पडत येत आपल्याला तर. हा ना राव, इथं तर काय बोलायची मुभाच राहिली नाही आपल्याला. अरे कार्ट्यांनो, खरं बोला म्हणजे काय माणसात चव घालता का तुम्ही पार आमची? ते जाऊ देऊ, विषय भरकटू नका. नवीन घर मिळणार नाही म्हणजे नाही. काय म्हणली? मिळणार नाही? तुला लाई लाई होईपर्यंत हाणीन. हाण ना हाण, हात तर लावून बघ बरं. अहो वहिनी, जाऊ द्या, काय ऐकता तुम्ही इथं? अहो भाऊजी, होऊनच जाऊ द्या आता एकदाच. काय होईन ते होईन, सारखंच म्हणते तुला हाणीन तुला हाणीन. अगं गप बस, खरंच हानी वहिनीत लय ताकद आहे. हो, तुम्ही नेमकं त्यांच्या बाजूने आहे का माझ्या बाजूने? अगं तुझ्याच बाजूने आहे, पण वहिनीत लय ताकद आहे. वहिनी हानीन तुला. ठेव, माणूस तर काहीच कामाचा नाही. एखादा म्हणतोय भांडणं झाले तर मी तुही साथ देईन, उलट माहीत हातपाय गाळीतोय. काकी, होऊन जाऊ ना तुमचा एकदा आखाडा. बराबर बोलला भांड्या. असं पण यंदा आपण जत्रातल्या कुस्त्या बघितलेल्या नाही का? ए बिन आकलीच्या कांद्या, नुसता खाऊन खाऊनच वाढलाय. आकलीत उसक बी वाढ नाही झाली तुया. आता मी काय केलं? काय केलं सांगू का? आता सांगू? असा रपाटा लावीन, दिवसात चांगल्या दिसत्यान तुला. अगं जाऊ दे ना ग, काय पोरा सोराच्या नादी लागली. हा, पोरग पण तुमच्यावर गेलंय बिना बुद्धीचं.
पोराची बारी झाली आता मायाकडे आली का? नाही तर काय, तुमची भाऊजाई आपण बांधलेल्या घरात हिस्सा मागती आणि तुम्ही तसेच गेन गेले आणि उभा राहिलात. अगं पण ते घर आपण एकत्र असताना बांधलेलं आहे, त्यांचा बी थोडाफार वाटा आहे त्याच्यात. बाई, हे माणूस लोक धार्जिनाच निघलाय. आपण कष्ट करायचं आणि लोकाला वाटायचं. काय कष्ट केलं ग तो? काय डोंगर उचलून मांडला काय इकडला तिकडं? आम्ही काय का करीनात, पण त्यावेळी घरात तर नव्हतो ना बसलेलो. घरी राहत होते म्हणजे काय बसत होते काय? अख्ख्या घरादाराचं धुणं भांड झाडून सगळं मीच करीत होते. हा पाहिला आम्ही. घर झाडून घेतलं तर निम्म्यापेक्षा जास्त कचरा मागच राहत होता. अरे तुम्ही कुठं कचरा आणि भांडे घेऊन बसलात? जरा शांत बसा. अहो भाऊजी, मी काय घरी बसून राहत होते का? तुम्हीच सांगा बरं. एवढ्या मोठ्या खाटल्याचं धुणं भांड झाडून स्वयंपाक अख्खा दिवस जात होता माझा बी ह्या कामात. बरोबर आहे वहिनी तुमचं. अख्खं घरादाराचं काम करायचं काय सोपं नाही. का हो, वहिनीचं लय कौतुक पडलंय तुम्हाला. बायकोचं नाही कधी कौतुक केलं एवढं. अगं मी बांधणं मिटतोय, तू कमून भडकीती राहून राहून. हा हा हा, म्हणजे मीच बांधणं भडकीते होय. ह्या माणसाचं तर असं झालंय, घरातल्यांना हाणतोय लाथा आणि बाहेरच्यांच्या पायावर टेकितोय माथा. त्यांनी टेकू दे माथा, पण तो भांडणं करू करू घराचा करून टाकला ना फार स्वतः. ऐ तू गप गई. स्वतः हो नाही तर काय हो, तुम्हाला नवीन घर मिळणार नाही म्हणजे नाही. अगं तेव त्याच्या बायकोला दापितोय, तू तरी गप्प बस ना आता. हा, गप बसून बसून तर एवढं वाटोळं झालंय. अजून किती गप बसायचं आता म्या? तो बडबड बंद केली की लगेच चांगलं व्हायला सुरू होईल. तू फक्त शांत राहा. अहो भाऊजी, तुम्ही कोणाला शांत राहायला सांगताय? आजपर्यंत जर शांत राहिली असती तर आपण कुठल्या कुठं प्रगती केली असती. आजपर्यंत शांत होते म्हणून तर एवढा गैरफायदा घेतलाय तुम्ही. अहो वहिनी जाऊ द्या, आपण 4 माणसं बोलून मिटून घेऊ. हो, तुम्ही गप बसा हो. काय मिटून पेटून घ्यायचं नाही, आपलं घर आहे ते. हा, आता कशी बरोबर बोलली बरं. आपलं घर आहे ते. ऐ लागली बोलायला लगेच तोंडी इचकीत. आपलं म्हणजे आमचं. म्हणजे काकी आता आम्ही तुमचे नाही राहिलो होय. बघ ना, तू आई कशी बोलती मला. जाऊ दे रे, नका का बोला ना. काय करायचं आपल्याला त्यांचं? तुला काय नाही, तू बसती टीव्हीवर मालिका बघत. बंड्या नसल्यावर मी कुठं जायचं खेळायला? नासक्या, बंड्या सोडता काय पोरच नाही का दुसरे गावात? अरे तुम्ही गप्प बसा. झालं का आता तुमचं दुसरं सुरू? सुरू करू नाही तर काय करू? ही पोरग बघा ना, बिना अकलीवणीच करते राहून राहून. जाऊ दे पिंट्या, आपण गपचूप जात जाऊ खेळायला. काय म्हणला रे? गपचूप जात जाऊ खेळायला? त्याच्या संग जर परत दिसला ना, टंगडेच मोडून हातात देईन तुय. मम्मी, तुमच्या भांडणात आम्हाला कायला मध्ये घेता तुम्ही? आम्हाला कायला मध्ये घेता? अरे टोन घ्या, तुझ्यासाठी चाललंय ना हे सगळं. आम्ही मेल्यावर तुलाच होणार आहे ना, का लोकाला होणार आहे? अगं बारीक येतं ते अजून, त्यांना काय कळतंय? मोरलं बोलायचं तेवढं बरं कळतंय. बरं ते जाऊ द्या आता, आपण नंतर मिटूया भांडणं. चला घरी आता. नाही तर काय, चला. ह्या भांडकोदाळ्या बाई संग भांडू भांडू माझ्या घशाला कोरड पडली बाया. हा जा जा, नंतर येशीलच ना, मग बघते तुला. हो चला हो, काय माझ्या तोंडाकडे बघत उभं राहिले. ए गाबड्या, चल ना, का तुला वेगळ्या भाषेत सांगायची? तू जा, मी आलो मागून, मला काम आहे. लवकर ये, जर लवकर घरी नाही ना आला रट्टेच देईन आलो. तर मित्रांनो, पुढील पार्ट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बरं का.